आज आहे 1 जानेवारी. हॅपी न्यू इयर. नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक 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 शुभेच्छा. पहा आपलं पाणी आहे ज्वारीवर. घ्या चहा, रानातच आजचा चहा. नवीन वर्षाचा रानामध्ये चहा प्यायचा. आपला सहकुटुंब सर्व परिवार आपला ब्रुनो पण आलेला आहे. कंस टाकलीत बघा ज्वारीने बाहेर. आता वर्ष तुरीची रानं सगळी रिकामी झाली बघा. आता आम्हाला बिबट्याचं काही टेन्शन नाही. इकडून आलं की आम्हाला बिबट्या लगेच दिसेल, पण बिबट्या नाहीच आहे. गेले, मोटर चालू आहे, कपस पुढे 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 चालला. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आय होप मजेत असेल. करत आहे ब्लॉगची सुरुवात. त्याआधी तुम्हा सर्वांना सस्नेह प्रेमपूर्वक नमस्कार. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मीराताई ब्लॉगमध्ये. आपली मीराताई जवळच ज्वारी आहे. पाणी चाललंय ज्वारीला. आपली आधी ज्वारी येणार आहे. सगळ्यात आधी आपली ज्वारीचे कंच सगळे बाहेर टाकलेत, कंच ज्वारीने. सो नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा पुन्हा एकदा. मी आणि माझ्या ह्या परिवारातर्फे हे माझे बाळ पण तुम्हाला शुभेच्छा देतात. स्किप न करता व्हिडिओ पाहताय त्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद. स्किप न करता व्हिडिओ पहा. पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहताय, चला तर मग लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्ही कुठून माझा व्हिडिओ पाहताय. ही पहा, ही तुळस आहे. एकच तुळस आहे बघा, रानातली तुळस. आणि नवीन वर्षाची सुरुवात केली आहे रानातनं चहा प्यायला. हे बघा, हे पण झाड फुललं, कारण का आता पाणी आपल्याकडे भरपूर आहे म्हणून हे पानं फुलली. देव बाप्पाला लगेच जगदंब काली म्हणजे हरिओम हरिओम हरिओम. दत्तात्रेय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. झाडं पण आपल्याला खूप काही सांगून जातात. ते ऐकण्यासाठी आपल्याला त्यांच्यासारखं मन व्हावं लागतं, असावं लागतं. चल मित्रा, चल. पहा आपली भाजी किती मोठी झालेली आहे, पण आपल्याला आणखीन भाजीपाला लावायचं आहे. आणखीन दुसरीकडे मेथी टाकायची. तेवढी मेथी थोडीशी राहिली आपली ती. आपला मी इकडे भाजीपाला लावलेला गवारी वगैरे आहेत की नाही तेच पाहते. चुका आहे, चुक्याची भाजी आहे. लसूण चांगलाच आलेला आहे. आणि काकडीला लगेच काकडी आली. एवढं छोटं आहे तरी पण काकड्या लागल्यात बघा. हे काकडीच आहेत वाटतं, सगळ्या काकड्या आहेत. त्याला काकड्या पण लागलेल्या आहेत. त्याला आता मांडव करावं लागेल. आहेत याला छोट्या छोट्या काकड्या. कोथिंबीरचं आयुष्य संपलेलं आहे, तर कोथिंबीरचं काय हरकत नाही. आपल्याला धने येतील, आपण पुन्हा दुसरीकडे कोथिंबीर लावू. आणि आपल्याला बघा, हे रानटी गाजरं आहेत. शेतातली ही गाजरं आहेत. आणि ही गाजरं तर वेगळंच असतात. ह्यांचा कलर थोडा वेगळा असतो, चवीला चांगलं असतं असं म्हणतात. आपण कधी काही खाल्लीच नाही. आपल्या टायगरने इकडे अंडी आणलेत बघा. हे अंड इकडे आलेलं आहे, हे बघा. आणि हे अंड फुटलं पण नाहीये. हे अंड चांगलं आहे. इकडे कसं काय आलं तेच काय कळत नाही. का कोंबडीने इथे घातलं येऊन. ज्वारीत पण कोंबड्या अंड्या घालायला लागल्या. आता काय कोंबड्या सैराटच झाल्या बाबा. आपल्याला आता स्वयंपाक पण चालू आहे. आता स्वयंपाक करायचं. आपलं कपडे वगैरे सगळं आवरलेलं आहे. 10:30 वाजले. पूजा वगैरे उशिरा करते, जरा उशिरा उठते. आणि आता फार थंडी हो, नकोच वाटतं बाहेर यायला. आपल्याला आता ना दुपारी फार कामं आहेत, पण ते कामासाठी वेळच मिळत नाही आहे. तर वेळ काढावा लागेल, कारण का आपल्याला आता थोडंसं भाजीपाला पण आपल्याला लावायचं आहे. कोथिंबीर म्हणजे एक संपली की दुसरी येते अशी लावायची आहे. चला तर मित्रांनो, मी मीराताई तुमची रजा घेते, वेतच थांबते. पुन्हा रुजू होणार आहे नव्याने उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची. बाय मित्रांनो.